14 वर्ष 27 दिवस पंढरपुरातल्या मालकाला बिना चपलाचं फिरावं लागलं. हातवरी करा, इथं चप्पल कोणाला नाही आहे का नाही प्रत्येकाला. उलट सांगू का, ज्यांच्याकडे पैसे शिल्लक त्यांच्या बायकोला जशी साडी तशाच रंगाची. किचन मध्ये घालायची चप्पल विशिष्ट आहे. 27,000 रुपये ब्रासची फरची, जर्मन 27,000 रुपये ब्रासची फरची किचन मध्ये. आणि त्या बाईनं एक सुंदरशी, आता सुंदर कशी म्हणावं किचन मध्ये चप्पल म्हणल्यावर, पण मोठा वाडा पोकळ वासान वारा जाई भासा भासा जरा याचा जोर झालेला होता. आणि त्या घरची ती बाई होती, चप्पल घातली तर मग ती तशीच आम्हाला चहा घेऊन आली. दूध आणलं होतं, मी आणलं बाई मी काही बोक्या नाही, मी दूध पेत नाही, मला काळा चहा लागतो. मग चहा आणला त्यांनी काळा. त्यांनी मला पुन्हा विचारलं कपात आणू का कशात, मी आणलं कपात चालतो, बुटात आणू नका. कपात चालतो म्हणलं. बऱ्याच लोकांचं मत आहे ना, मी कपात चहा पित नाही, मी लग्नात होम झाल्यावर जेवत नाही, स्वयंपाक गार होतून होम झाल्यावर, लग्न लागायच्या आधी टप्पू हाणतो. वा रे वा, डांब्यातला कठळ्या विठाला विठाला हे पाचकट नियम बांधणारे संप्रदायाला घातक आहेत लोक आहे, घातक आहेत, घातक आहेत. या इंटरनेट जगामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यात ही अंधश्रद्धा बोकाळणारी हलकट माणसं आहेत, नालायक माणसं आहेत. त्या बाईने तो चहा आणला तर मी म्हणलं ताईसाहेब, ताईसाहेब म्हणलो मी त्यांना, ताईसाहेब ही चप्पल नाही, ही स्वयंपाक करताना घालायची विशिष्ट चप्पल आहे. मी म्हणलं बाई महाराज घरी आल्यावर हाणायची चप्पल एखादी आहे का. ती नाही म्हणली, अजून तशी कंपनीनं काढली नाही. मी म्हणलं कंपनीनं ती चप्पल काढ्यावर कोणाची इथला चहा पिणं नको, हाणायच्या आपल्याला लाल होस तर. सांगायचा भाग एक, चपलान बुट घालायला पाय द्यायचेत का न द्यायचे ते ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. चपलान बुट तलेला आमचा विषय, पण ही ज्याच्यात सगळी सत्ता आहे का त्याला 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचं फिरावं लागलं. कर मे श्रीराम वनवासा गेला. कोण सीता? तुमच्या आमच्या घरची सीता नावाची बाई. तुम्हाला आणि मला किती पैसे द्यायचे, आणि कोण्या दिवशी वैद्यनाथाच्या दरबारात थाटी घेऊन बसवायचे. हे जिच्या हातात हे राजभाऊ, तिला लक्ष्मी म्हणतात, लक्ष्मी लक्ष्मी म्हणतात. आणि ती लक्ष्मी 6 महिने 26 दिवस, वाक्य नीट ऐका, मी म्हणजे अंदाजे सांगतोय असं नाही, वाचून सांगतोय. मला कोणीतरी कॉलर धरून विचारणार आहे बाळा कशात लिहिलेलं आहे, त्याच्यामुळं सावधान. आणि आज तर पुराणातला बादशाह ज्या भागात जन्माला आला तिथली रेंज घेऊन आलो. वैकुंठवासी नामनिष्ठ माधव महाराज मगर त्यांच्या बाजूलाच कीर्तन होतं. आणि त्याच परिसरात वारकरी संप्रदायात अजून एक रत्न फार मोठं होतं, वैकुंठवासी गुरुवर्य नामदेव पठाडे. दोन्ही रत्न त्या भागात जन्माला आले वारकरी संप्रदायात. कधी कधी अशी ती ऊर्जा मिळते बरं, एखाद्या संतांच्या भागात गेलं की ऊर्जा मिळते, ऊर्जा मिळते. 6 महिने 26 दिवस पंढरपुरातल्या मालकाला सोडून राक्षसनीच्या सानिध्यात बसावं लागलं. योग घडला सीता देवी. किती मोठा अधिकार असेल कल्पना करा. तुम्हाला आणि मला दादा किती पैसे द्यायचे, जिच्या हातात आहे तिला मालकाला सोडून 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या सानिध्यात बसावं लागलं. माग पुढे सांगायलो, करमे दशरथ योगे मेला. किती पुत्र राजा दशरथाला? 4 पुत्र राया दशरथा. 4 पोरं. बस स्टँडला फुटाने खाणार नाही. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अंता मग कुठे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्म
ब्रह्मांडाचा धनी, विश्वाचा मालक आहे, धनी येतो हा पुत्र दशरथ राजाचा. एक साध्या भाषेत सांगू का आपल्या मराठवाड्यातल्या, देवाचा बाप. दशरथ राजा कोण? देवाचा बाप. विटेवरचा मालक 7व्या अवतारात ज्याच्या पोटी जन्माला आला तो विटेवरच्या मालकाचा 7व्या अवतारातला पिता राजा दशरथ. किती मोठा. एक पुत्र माहित आहे, लखन लक्ष्मणजी. परवाला कुठल्या तरी देशात भूकंप झाला ना, कोणतं स्थान? हो, तिथं माळकरी नाही तर. हा, तिथं कशी माळकरी औषध नाही. नाही, एसटीच गेली म्हण, अशी भगळ पडली आणि बंदी एसटी गेली टायरा सोगट. हे कोणाला करता येतं माहिती? हा, शेषाला. शेष त्यानं अशी मुंडी हालेली की किल्लारी सारखं होतंय. त्यानं जरा असं वळवळ केलं की माळीन गावासारखं होतं. त्यानं जरा असं वळवळ केलं की कालच्या त्या तुर्कस्तान सारखं होतंय. माणिक भाऊ, हे कोणाच्या ताब्यात आहे? शेषाच्या. आणि तो शेष नावाचा मुलगा लक्ष्मण राजा दशरथाचा. 2 पुत्र सांगितले, अजून 2 ऐका. रामायणात ऐकत असताना ना तुम्ही. भरत आणि शत्रुघ्न. कोणाला म्हणायचं भरत? केळीचं ढेला आपल्याला घेणार, आणि ज्या रानातून चालल्यावर अण्णा धोत्राला कुसळ अडकत ते भावाच्या नावचं करणार. हो, कोणाला म्हणायचं? शत्रुघ्न. एक जागीतले पैसे याजानं सासरवाडीत वाटायचे आणि वायलं निघताना म्हणायचं दिवाळं निघलं रे. आणि वायलं निघलं मग तिकून पाईपलाईन येते सासरवाडीतून. बसायची जागा हाणायला पाहिजे अशा भाडव्याची. विढाला विढाला असा भरत शत्रुघ्न असेल. राज्य दिलं माईनं भरताला. राज्य राज्य राज्य. ग्रामपंचायतचा सदस्य व्हायला राजाश्रय लागतो. या नरा माझी राजा, तो विशेषीभूती जाण माझा. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. अयोध्येचा राजा माईनं केलं. भरत म्हणला नको. मोठे दादा बिन चप्पलच्या वनवासात फिरतेत आणि आपण खुर्चीवर बसावं. बायकोला सांगितलं, प्रिये, मोठे दादा जोपर्यंत अयोध्येत येत नाही तोपर्यंत मी नंदीग्रामाच्या ठिकाणी अंगाल काव लावून थांबतो. हुशार होती भरताची मंडळी. माझ्या भरतांच्या मंडळी म्हणल्या, मालक तुमचं लग्न झालंय, तुम्ही तारुण्य दशेतलेत, काम तुम्हाला बेजार करीन. ते म्हणले, काम त्या माणसाला बेजार करतो. मी मोठे मालक परत येऊस तर संन्यास घेतला ना. काव लावली होती अंगाला. वरुतांगायति कायां रधी स्थितं रक्तांबरम येन त्रेतेची भय जायो भरताग्रो न संचिता. रामायणात बघायचं नाहीये. विठाला विठाला. राज्याचा त्याग केला आणि भावासाठी अंगाला काव लावली वांगीकर नंदीग्रामाला. कोण? शत्रुघ्न. कोण? शत्रुघ्न. एका माणसाला मी 3 एकर रान बटाईन दिलं. 6 वर्ष रानात गेलो नाही. आता गेलो तर 2.5 एकरच भरलं. त्याचं माया बाजूला 2.5 एकर आणि मग 3 एकर होतं. त्याचं 3 एकर झालं आणि मग 2.5 एकर झालं. हिसाब पण विचारला नाही. हिसाब नाही विचारला. कुठं जाणार आहे ते? आहे ना 7 बाराला. सौबकान 1 लिखा. लिखा महत्वाचं आहे ना. ते कुठं जाणार नाही. पण बघा, अख्ख्या महाराष्ट्रातले पाकिट आणणाऱ्याला रान बटईनं करणाऱ्यानंच 1/2 एकर रान आणलं. काय चालू असून ते माझ्यापेक्षा विचार करा ते तुम्ही. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती तुमची. अरे तुमची राजे ओ चेहरे पाहिल्यावर कळत तुम्ही किती बांध कोरितात. विठाला विठाला नाही भोगलं राजे, नाही भोगलं. भरताला सांगितलं, दादा, मोठे दादा आणि 2 नंबरचे दादा वनवासाला गेलेत ना, मी नाही खुर्चीवर बसणार. काय करशील? मोठ्या दादाच्या पादुका ठेवायच्या
आणि शत्रुघ्नाने छत्र धरलं. शत्रुघ्नाची परीक्षा बघायची होती, शत्रुघ्नाची आणि सुमंताची परीक्षा बघायची. राम वनवासानं आल्यावर याने कारभार किती गोड केलाय. तर खजिन खान त्या लिखाण कंकाला बोलिलं. कंक म्हणजे ते आहे सीएला काय नाव म्हणते, नाही सीए चार्टेड अकाउंट. शिक्षण कमी आहे ना आपलं. चार्टेड अकाउंटंट म्हणजे सीए, हिशोबनीस. आणि शास्त्राच्या भाषेत त्याला कंक म्हणतात. मला ओरिजिनल भाषा कळती, बाकीच्या काय काही नाही आपल्याला. ऐका नाही, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट काय करायचं, त्याच्यावर आगाव काय करायचं. हो, कंकाला बोलिलं, चला काढा हिसाब. सगळं निघलं कराडजी, टोटल निघलं सगळं व्यवस्थित. पण एका गाईच्या गळ्यातलं घुंगरू तुटलं होतं. फुटलं असं घुंगरू, खालचं बाजूला सरकलन. त्याची जी मुदन असती का दोरीत घालायची, ही मुदन कुठे. तर शत्रुघ्नानं सांगितलं, खजिन खाण्याच्या अमक्या देवळीत पितळाची मुदन ठेवलेली आहे. एक मुदन घुंगराची मुदन बारीकशी. फार काही झालं तर 2-3 तोळे पितळ असन तिला, इतकी दखल होती. धेनुयाम कंठसूत्रेषु लोलका भय घंटा नादम भेदं जीवहि रक्षितंच जायम यतत्रेतेचि संस्थितानां नैवं बाळू महाराज लिखितम. पुराण सांगते किती कारभार चोख ठेवला. गायीच्या गळ्यातलं तुटलेलं घुंगरू हे सुद्धा मालक येईपर्यंत जपून ठेवलं. आणि मालकाच्या पादुका कळायच्या नाही, चपलावर छत्र धरलं. काय शत्रुघ्न असलो, काय भरत असलो, काय लखनलालजी असतेलो, काय जगाचा बाप. असे 4 पुत्र असताना करमे दशरथ योगे मेला. एकही जवळ नाही. राजा दशरथाचं कर्म होत. कोण रावण, याच कडव्यात आहे ना रावणाचं पण. गरमे रावण क्षय पावला. कोण रावण. रावणाची श्रीमंती सांगू का 2 मिनिटात. रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. काय गोळ्या संपल्या नाही, मी गांजा वढीत नाही, मी वाचून सांगतो. रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. गुणिले 7 कोटी बेलमकर. ते तारीख घेणार आलं नाही का मारुतराव. वा, 22.5 क्विंटल सोन्याचे पैसे किती येतील. मी तर 700 केले. अण्णा खिडक्या सांगणं, वटे सांगणं, पायऱ्या सांगणं, छत सांगणं, भिताडं सांगणं, फक्त चौकटी. एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. अशा 7 कोटी होत्या. गिरगावकराचं काय कथा देहूतले मालक म्हणतात. कोटी गरज थे कशाने तमाची शुद्ध कंकणाची सप्तकोटी शुद्ध कंकणाची सप्तकोटी. कोटी गरज थे कशाने तमाची शुद्ध कंकणाची सप्तकोटी शुद्ध कंकणाची सप्तकोटी. चांगला बैल किती म्हातारा हो द्या. ते पेरणीच्या टायमाला तास हाणतोच सर. आता असं वर्णन केल्यावर पुन्हा एखादा म्हणायचा, अण्णा तुम्हाला बैल म्हणला काय महाराज. या असे काड्या करणार लयच उतू आले हो. विठाला विठाला 7 कोटी घरं सोन्याची होती. किती मोठा रावण हो, ज्याच्या एका घराच्या चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. 269 किलोमीटर एकीकडचं भिताड होतं गावाचं. 269 किलोमीटर. गळ्यात शपथ खोटं सांगत. शेजाऱ्याच्या कोणी घालीन, आपोआपल्या गळ्याची कशी घालीन. आणि हे गळा किती महत्वाचा आहे. या
हे का कोर्टात सुनावणी देणारा थोडाचे रसुल्लेर हजीर शंकरराव देवराव हाजीर आहे. आपल्याला कोर्ट हैदराबाद होतं ना पहिले स्वातंत्र्यापूर्वी निजाम तेच होतं ना कोर्ट. मग ते कोर्टात सुनावणी देणारा असं देत होतं. त्याचा गळा आहे होय. आणि कसा घालीन इतक्या चांगल्या गळ्याची शपथ. 269 किलोमीटरचं एकीकडे भिताड पूर्ण सोन्याचं. काय श्रीमंत असेल होते. बायका 80,000 होत्या. आपल्या बाई सारखी नाही पाहती कवडाकडून चलती भिताड. 80 सहस्राच्या सुंदरा कामे 80 सहस्राच्या सुंदरा कामे माझी मुखराने मंदोदरी माझी मुखराने मंदोदरी 80 सहस्राच्या सुंदरा ऐसी सहस्राच्या सुंदरा माझी मुखराने मंदोदरी माझी मुखराने मंदोदरी. वा आता नाही सुधरू देत मला हे. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 बायका 1,00,000 पोरं 1,25,000 नातू. एक पोरग सांगू कसं होतं. आपल्याकडे मंत्र्याला पद किती असते. आता किती भेटत कोणी कोण अण्णा पा किती बी म्हणतात. कशी भेटते. लयच वर्षाच्या जवळचा असेल तर अण्णा 2. पण एका मंत्र्याला 222 पद. त्याला वाहनात सगळं 17 बाऱ्या बांधून आणलं रावणाच्या पोरानं. म्हणून त्याचं नाव सत्रजित इंद्रजित पडलं. इतकं दाड होतं इतकं दाड. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला ते किती दाड होतं. पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे त्याला शेष म्हणतात. आणि शेष एवढ्या मोठ्या बलशाली पोराला पोरगी देत नव्हता. चल देत नाही पण पोरीच्या बापाच्या विरोधात त्यानं लग्न केलं. ते बिले रगील शेष. ते म्हणला जरी माया पोरीशी लग्न केलं तरी मी तुला मारीन. ते म्हणला मला मारल्यावर पोरगी विधवा होईन. बुक्का लावला तरी हरकत नाही पण मी तुला मारीनच. आणि मारलंच. ते जावाई म्हणला मला मारण्यासाठी 14 वर्ष उपवास. अरे 14 वर्ष 27 दिवस धरीन पण तुला मारीनच. मला मारण्यासाठी झोपायचं नाही. झोपणारच नाही. काय शेष बी काय पोरग असेल ते रावणाचं. अशी पोरं 1,00,000 पोरं 1,25,000 नातू 80,000 बायका. तर सासरे किती झाले 80,000. पण सासा नाही सांगता याच्या. कारण जावायनं 80,000 केल्या म्हणल्यावर सासरा 25-25 तर करीन. म्हणजे हे सरळ सरळ बोलायलो. मी काय तिथला सरपंच नव्हतो. चला रावणाला पोरं किती 1,00,000. मग ज्यांच्या बापानं 80,000 केल्या पोरायला 11-11 तर नातवायला 7-7 तर मग सगळ्याचं गणित लावा. आमदारकीला याला कोणाच्या पाया पडायची गरज होती का. एवढा मोठा श्रीमंत रावण पण कर्मे रावण क्षय पावला. प्रतिज्ञा काय होत्या राजू. समुद्र गोड करीन स्वर्गाला शिडी करीन आणि सोन्याला सुगंध देईल. तशा कल्पना नालायक होत्या पण माणूस मोठा होता. ह्या कल्पना तिन्ही रद्द करण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला 14 वेळेस घाम आला. कारण ह्या कल्पना रावणाच्या रद्द करणं इतकं सोपं नव्हतं. कारण रावण रावणच होता. तुम्हा मला जन्माला घालणारा चतुरानंद त्याच्या इथले देवदूत होता. प्रातायति संगर्भ जायते देवतार्चनम पुनितो ह्यो
चतुराननं मिमजयो क्रतुजन्याजलम्भयो जज्ञिरे सर्वरूपेशे यद्भवे शास्त्रयं प्रमुखो मुच्यत यज्जायतेन विष्टः सर्वस्थितं कुलदेवता कुलाचारो शिष्टाचारो सम्मतो यज्जायतं सत्ययं ब्रह्माभय जायते. हे रोजचा कुलाचार करायला ब्रह्मदेव सत्य लोकातून येत होते. किती चतुर ब्रह्म